ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75। मोबाईल नंबर 74 99 17 68 64। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पोलिसांच्या वेशामध्ये आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून एकेकाला ठार केलाय। या भ्याड हल्ल्याचा संगमनेर येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकाच्या समोर जुन्या नाशिक पुणे महामार्गावरती उतरत जोरदार घोषणाबाजी करून या हल्ल्याचा जाहीर शब्दात निषेध केलाय। पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा संतप्त झालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत। यावेळी पाकिस्तानच्या हिरव्या झेंड्याचं दहन करत संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी महायुतीच्या वतीनं पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आलंय। या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे तसेच रमेश काळे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, भाजपचे तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, शहराध्यक्ष पायल ताजने तसेच RPIचे शहराध्यक्ष कैलास कासार, भाजपचे माजी नगरसेवक शिरीष मुळे, राजेंद्र सांगळे, ज्ञानेश्वर करपे, सुदर्शन इटप तसेच दिलीप कोल्हे, भारत गवळी, साहेबराव वल्वे, शशांक नामन यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून केलेल्या अतिरेकी हल्ल्याचा महायुतीच्या वतीनं जाहीर शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आणि अतिरेक्यांना केंद्र सरकारने चांगला धडा शिकवावा अशी मागणी आमदार अमोल खताळ यांच्या सुविद्य पत्नी सौ नीलम खताळ यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। हिंदू पर्यटकांवरती दहशतवादी जो हल्ला करण्यात आला त्या सर्वच अतिरेकी संघटना खत्म करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावलं उचलावीत अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं भाजपच्या शहराध्यक्षा पायल ताजने यांनी केली आहे। अतिरेक्यांनी केलेल्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवावं आणि पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी एकत्र येण्याची आता गरज आहे असे RPIचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी म्हटलंय। तर दहशतवाद्यांनी जो हल्ला केला तो हल्ला फक्त हिंदू पर्यटकांवरती झालेला नाहीये तर संपूर्ण देशामधील असंख्य हिंदूंवरती झालाय। त्यामुळे खून का बदला खून से देंगे असं करून त्यांचा बदला घेतला पाहिजे असं शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, तालुका प्रमुख रमेश काळे यांनी म्हटलंय। पर्यटकांना दहशतवाद्यांनी ज्याप्रमाणे धर्म विचारून गोळीबार करत ठार केलं त्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मागील वेळी सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठा हल्ला पाकिस्तानच्या अतिरेकी तळावरती करून त्यांचे तळ उद्ध्वस्त करावं असे भाजपचे नूतन तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। जाहीर निषेध करतो। खरं तर जात विचारली नाही तर त्यांनी धर्म विचारला, कोणत्या धर्माचा आहे धर्म विचारून त्यांना अक्षरशः गोळी झाडण्यात आलेली आहे। आज जे फिरायला गेले जे आपले फिरायला जाऊन तिथले आपलं मंदिरं होते तिथे दर्शनासाठी जे आपले भाविक जात होते त्यांना विचारून गोळ्या झाडण्यात आले। तर मला फक्त आता एवढंच बोलायचं आहे की आपल्या लोकांना की तुम्ही पक्ष संघटना या दूर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। कमीत कमी आता इथं तरी राजकारण नका करू की त्याला विचारलं नाही काही नाही आणि तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही एक विशेष वेगळा मेसेज तुम्ही पसरवता, तुम्ही हे बंद केलं पाहिजे। सगळ्यांनी एकत्र आलेले आपण हिंदुस्थानमधले आहोत, आपण भारतातले आहोत, आपलं कुठली जात धर्म नाही, आपलं फक्त एकच जात आहे, आपण म्हणजे भारत देशातले आपण नागरिक आहोत हे प्रथम तर सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। त्याच्यामध्ये राजकारण करू नका, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे। झालेल्या घटनेचा मी निषेध करतो रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब यांच्या वतीने आणि शहर अध्यक्ष नात्याने मी असा हा भ्याड हल्ला झाला त्याबद्दल आपले संपूर्ण महायुतीच्या वतीने
परंतु आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की काश्मीरमध्ये हिंदू हा सुरक्षित नाही आहे आणि हा फक्त काश्मीरच्या हिंदूंवर झालेला किंवा पर्यटकांवर झालेला हल्ला नाही आहे, तो प्रत्येक अखंड हिंदुस्थानातील प्रत्येक सर्वसामान्य हिंदूंवर झालेला हल्ला आहे. आणि आमची अशी मागणी आहे की जे बळी पडलेत, जे सर्वसामान्य निष्पाप, ते ज्यांनी हल्ला केला आहे ते दहशतवाद्यांना सुद्धा खून का बदला खून से घेण्यात यावा अशी आमची महायुती व सर्व शिवसैनिकांच्या वतीने शावी शेख, C24 तास, संगमनेर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.